कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अनफर्गेटेबल लव्ह नव्याने भाग 69. विद्युषी विहानला मागून आवाज देते. तो कॉलवर बोलता बोलतच मागे वळतो. विद्युषी त्याच्या मागे येते. तो तिच्या गालावर ओठ टेकवतो. ती त्याला फटका मारत त्याचा ब्लेझर दाखवते जो तो विसरून गेला होता. विहान तिला नजरेने अरे हो हो असं करत तो ब्लेझर हातात घेत परत तिच्या गालावर किस करतो. ओ रोमांस मागून शिवू येऊन त्यांना बोलते. श्रावणी तिच्या तोंडावर फटका मारते. डॅडा मागून येणाऱ्या ध्रुवकडे ती बघते. श्रावणी ध्रुव ओरडतो. सकाळपासून श्रावणी शिवण्याला ओरडत होती नाही तर मारत तरी होती. ध्रुव श्रावणी जवळ येऊन शिवण्याला आपल्याकडे घेत का ओरडते सकाळपासून बघतोय. आता ती मस्ती नाही करणार तर कोण करणार. ध्रुव मी मस्ती बद्दल बोलतच नाही. ती नको त्या जास्त गोष्टी शिकली. श्रावणी त्याच्याकडे रागात बघत शिवण्याला खाली उतरावायला सांगते. डॅड मम्मा झूट बोलते. शिवण्या लगेच मासूम चेहरा बनवते. मी झूट बोलते का थांबच तू. श्रावणी आता भडकली होती. येस डॅड. बडे पप्पा बडी मम्मीला किस्सी. ती इतकंच बोलते तोवर ध्रुव तिच्या तोंडावर हात ठेवत ओके ओके बोलतो. भाई ही जागा का. ध्रुव विहानकडे बघतो. ती अचानक येईल मला काय माहित. मी तर फक्त विहान बोलणार तोवर. विहान विद्युषी त्याला गप राहायला सांगते. बेट तू जास्त बदमाश झाली. बोलून ध्रुव तिला तिथून बाहेर जातो. श्रावणी त्यांच्या मागे जाते तर त्यांना गेलेलं बघून विद्युषी विहानच्या हाताला चापट मारते. मी काय केलं. तो आपला हात चोळतो. मला काय माहित. बायको सोबत रोमांस सुद्धा नाही का करू शकत यार. लिप किस थोडीच करत होतो. विहान खांदे उडवत बाहेर जातो. विद्युषी त्याला हसत असते. बघितलं ध्रुव असंच बोलत असते ही रोमांस वगैरे हिला काय कळत. श्रावणी ध्रुवच्या मागे मागे येत त्याला बोलते. ओफो मम्मा मला कळत. मी बघते ना डॅड. सिरियल्स मध्ये हिरो हिरोईनच्या गालाला किस करतो. शिवण्या ध्रुवला सांगते तर तिच्या पाठीत मागून श्रावणी एक धपाटा घालतेच. डॅड शिवण्या ध्रुवच्या गळ्यात हात टाकते. तू काहीच नको बोलू. श्रावणी गप चालणाऱ्या ध्रुवला म्हणते. शिवू यार काय नको ते बघत असते तू कार्टून्स बघायला काय झालं. आता तू स्कूल मधून आल्यावर डान्स क्लासला जात जा. त्यानंतर ट्युटर्स लावून घेऊ. ती बिझी राहत जाईल दिवसभर. ध्रुव शिवण्याला बोलत बोलत श्रावणीला सांगतो. ते कार जवळ पोहोचले होते. डॅड मला नाही जायचं डान्स क्लास वगैरे मला नाही आवडत. शिवण्या इट्स अ फायनल तू जाणार आहे. नसेल डान्स दुसरा कसला कर पण तू घरी नाही थांबणार. बोलून ध्रुव तिला कारमध्ये बसवतो. श्रावणी त्याच्या बाजूला येऊन बसते. डॅड शिवण्या तूच तोंड करते पण ध्रुव थोडीच ऐकणार होता. मी डान्स क्लासला जाणारच नाही. शिवण्या आनंदात म्हणते. कशी नाही जाणार बघतेच तुला ते. लास्ट टाइम कुठे क्लास सांगत होती त्याचं काय झालं. श्रावणी विचारते. शिवण्या गप बसते. ती काही गोष्टी फक्त काहीच दिवस करायची मग तिला ते बोर करायचं नाही ना. गेली त्याला सुद्धा पूर्ण काही करायला नको तिला. श्रावणी अजून एक फटका मारते. डॅड शिवण्या ध्रुव श्रावणी तुम्ही दोघ थोडे शांत बसणार का. कधीपासून बघतोय बडबड चालू आहे त्यांची. शिवण्या तू क्लासला जात नसेल तर दुसरा कोणता सांग. हे फायनल आहे. तू घरी नाही थांबणार स्कूल नंतर. श्रावणी तू थोडी शांत बस. ध्रुव दोघांना ओरडतो कारण कार ट्रॅफिक मध्ये अडकली होती. दोघ त्याच्या अशा ओरडल्याने गप बसतात. शिवण्याचं स्कूल येताच ध्रुव तिच्या गालावर किस करत तिला आत सोडतो. शिवण्या त्याला रिटर्न किस करत नाही आणि तशीच आत निघून जाते. ध्रुव तू जास्तच ओरडला. शिवण्या कारमध्ये बसत ध्रुवला म्हणते कारण शिवण्याचा चेहरा पडला होता. तुम्हा दोघांना मी ओरडल्याशिवाय काही गोष्टी कळत नाही ना. तुझी सकाळपासूनची कटकट चालू आहे. लहान आहे ती बोलते तर बोलते. इतका काय मोठा इशू करायचा. थोडा कमी हात चालवत जा. ध्रुव रागात बोलत आपला हात हॉर्नवर मारतो. तू मलाच बोल. बोलून श्रावणी फुगून बसते. दोघ काहीच बोलत नव्हते. आता कारमध्ये अमाप शांतता पसरली होती. ऑफिस येताच श्रावणी तिथून निघून जाते तर ध्रुव आपल्या दुपारी टीव्हीवर बातमी झळकली. माननीय आमदार धर्माधिकारी यांच्या घरावर आताच इन्कम टॅक्स ऑफिसांनी धग दिली आहे. तसेच उद्योगपती अधिराज धर्माधिकारी त्यांची पण चौकशी करण्यात येईल. अशा एक एक करून बातम्या झळकत होत्या. अधिराज प्लीज कॉपरेट. आमचेच माणसं आहे. बस तुझा डॅडला आणि त्या माझखोर भावाला जाग करायचा आहे. थोडी झड तू सोस. विहान त्याला कॉल करून पूर्व कल्पना देतो.
अधिराज आपले डोळे मिटतो. त्याला माहित होतं त्याने मोठ्या मेहनतीने हा बिझनेस ओपन केला होता आणि त्याचे शेअर्सवर शेअर्स पडणार होते. झालंही तसंच. छोट्या मोठ्या सगळ्यांनी त्यांचे शेअर्स काढून घेतले तर काहींनी आपले हात वर केले. धर्माधिकारीला तर मोठा झटका बसला होता. त्यापेक्षा जास्त तर संतोषला. त्याचं पॉलिटिकल कॅरियर बर्बाद झालं होतं आणि धर्माधिकारीचा रुतबा. अधिराज, तुम्ही कुठे आहात? हे काय चालू आहे मला माहीत आहे. तुम्ही ठरवलं तर तुम्ही हे 2 मिनिटात मिटवू शकतात. काहीतरी करा अधिराज. धर्माधिकारी त्याला विनंती करत होते. त्याच्या एक पेपर्सवर साईन घेणं चालू होत्या. किती किती प्रॉपर्टी होत्या त्यांच्या याचा त्यांना सुद्धा अंदाज नव्हता. जितकी रक्कम मिळाली तितक्या हाफत सांगण्यात आली आणि बाकीचा पैसा गडप सगळ्यांना फक्त दाखवण्यात आलं. बाकी पैसा कुठे जातो, काय केलं काय नाही, कुठे यूज केला, पब्लिक इतकं कुठे बघते, तसंच काही झालं होतं. बस याच्या खिशातून काढून दुसऱ्याच्या खिशात. पूर्ण 2 दिवस लागलेत त्यांची मालमत्ता बघायला. यात अधिराजची चौकशीत जास्त काही मिळालं नाही. त्याला क्लीन काढण्यात आलं. त्यात संतोषला जेलमध्ये टाकण्यात आलं. त्यात अजून संतोषचं ते रॅकेट पकडलं गेलं नव्हतं. मुलींच ते माहीत पडलं असतं तर त्याला फाशीशिवाय दुसरी कोणतीच शिक्षा मिळाली नसती, नाही तर जन्मठेप. जेलमध्ये जाण्यापूर्वी सुद्धा त्याच्या कार्यकर्त्यांनी खूप राडा केला होता. अधिराजने जेव्हा त्यांना बाजूला सरायला सांगितलं तेव्हा कुठे ते बाजूला हटले. अधिराजला तर खूपच बैचैन वाटत होतं. अधिराज नेहमीप्रमाणे शिवण्याला बघत होता. शिवण्या आपला टिफिन खात बसली होती. अधिराजला दुरून बघून शिवण्या, हे हँडसम अंकल. शिवण्या अधिराजला आवाज देते. तिचं त्याला हँडसम म्हणणं त्याचं मन तिच्याकडे जाण्याकडे नाही रोखू शकलं. मग काय? अधिराजचे थांबलेले पाऊल तिच्या दिशेने वळले. सोबतच त्याचा सॅड फेस हॅप्पी मध्ये बदलला होता. हे स्वीटहार्ट. अधिराज तिच्याकडे जातो. अधिराज स्वीटहार्ट बोलताच ती आपलं नाक डोळे एकत्र करून खांदे वर करून गोडच स्माईल देते. काय आहे टिफिन मध्ये? तिच्या टिफिनमध्ये बघत तो विचारतो. ती लगेच, बोरिंग चपाती भाजी. ओठ बाहेर काढून ती एकदम कंटाळलेल्यासारखं करते. अंकल, तुम्ही इथे नेहमी काय येता? मला बघायला येता ना? ती हसतच विचारते. येस, मला आवडली तू तर मी विचार करत होतो तुला घरी घेऊन जावं. अधिराज तिला उचलून घेतो. तुम्ही मला किडनॅप तर नाही ना करणार? ती हसत विचारते. तिच्या बोलण्यावर अधिराजला सुद्धा हसायला येतं. नाही रे पिल्लू. तिचे केस मागे करतो. अधिराज तिच्या गालावर ओठ टेकवतो. तुम्ही केलं तर मला कष्टे येतात. कालच तर डॅडाने क्लास लावला माझा. शिवण्या आठवत सांगते. अच्छा. अधिराज तिला बोलून खाली बसून आपल्या मांडीवर बसवत तिला टिफिन भरवतो. शिवण्या मस्त आनंदात तो टिफिन खाऊन घेते. मम्माने बनवलं? अधिराज विचारतोच. ओफो, मम्माला तर जेवण बनवताच नाही येतं. बडी मम्मी ते शेफ आहे, तिला येते यम्मी यम्मी. ती आपले फिंगर्स रोल करून त्याला सांगते आणि टिफिन खाते. हो, श्रावणीला कुठे जेवण बनवायला जमतं? अधिराज हसत शिवण्याच्या केसांवर ओठ टेकवतो. तोच बेल वाजते आणि शिवण्या क्लासरूममध्ये जाते. संतोषला जेलमध्ये टाकल्यावर धर्माधिकारी शांत बसतील असत वाटत नव्हतं तरी ते शांत होते. ही वादळापूर्वीची शांतता होती की अधिराजमुळे ते गप्प होते याचा अंदाज बांधता येत नव्हता. डॅड, धर्माधिकारी जवळ येऊन अधिराज त्यांचा जवळ बसला. तुम्ही इतकं गमावून बसला आहात ऑलरेडी डॅड, आता सोडून का नाही देत? काय मिळणार आहे हे दुश्मनी वगैरे? अधिराज सांगत होता. धर्माधिकारी अजूनही गपचूप काहीच शब्द बोलले नाही अधिराज सोबत. डॅड, अधिराज त्यांचा मांडीवर डोकं ठेवून तिथेच झोपतो. मॉम गेल्यापासून तुम्ही माझी काळजी घेतली, प्रेम पण दिल, त्याच प्रेमाखातीर प्लीज सोडून द्या हे सगळं. अधिराज भावुक होत म्हणाला. त्याच्याकडे बघून धर्माधिकारीचे अश्रू अनावर झाले. त्यांनी कितीही नाही रडायचं म्हटलं तरी डोळे ते कुठे ऐकणार, ते त्यांचं काम चोख करत होते. डॅड, अधिराज त्यांचा हात हातात घेतो. धर्माधिकारी त्यांचा केसातून हात फिरवतात. अधिराज, तुमचाच शिवाय आमच्या आयुष्यात आता कोणीच नाही आहे. आमची बहीण खूप लाडाची होती, तिला एक चापट मारली नव्हती आम्ही कधी आणि त्याच्यामुळे तिने. ते बोलता बोलता थांबले. त्यानंतर तुमचा आई आमच्या आयुष्यात निघून गेल्या, एकट पडलो होतो आम्ही, आमच खूप प्रेम होत त्यांच्यावर, त्याच अचानक निघून जाण नाही पाचवू शकलो आम्ही. तुम्ही आमच जग बनला. तुमचा आईसाहेबांना विसरण्याकरता आम्ही या राजकारणात स्वतःला गुंतवत गेलो आम्ही. मग सत्ता, पैसा हे आल त्या मुलीमुळे तुम्ही आमचा पासून दुरावाल म्हणून आम्ही हे केलं आणि तुम्ही कायमच आमचा पासून दूर झाला.
अधिराज आमचा जीव आहात तुम्ही आमचा राणी सरकारची शेवटीची निशाणी नकास आम्हाला दूर करा जीव तुटतो आमचा तुम्हाला नाही आवडत आम्ही सगळं 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 सोडून देऊ तुम्ही सोडून नका जाऊ आम्हाला. अधिराज आज खूपच हळवे झाले होते. अधिराजने त्यांना आज कधीच बघितलं नव्हतं. उठून अधिराजने त्यांना आपल्या मिठीत घेत त्यांना कधीच सोडून नाही जाणार सांगितलं. आज महिना उलटून गेला होता. अधिराजच आता शिवण्याला भेटणं जास्तच वाढलं होतं. शिवण्या बोलता बोलता तिने अधिराजचा विषय सांगितला. नेमका आपल्या मुलीला कोण भेटत बघण्याकरता एक दिवस श्रावणी ब्रेक टाइम मध्ये तिचा स्कूलमध्ये गेली. नेहमीप्रमाणे अधिराज आजही तिला भेटायला आला होता. शिवण्या त्याचा मांडीवर बसलेली होती आणि अधिराज सोबत काहीतरी गप्पा मारत होती. अधिराज तिचा गप्पा ऐकत ऐकत तिला टिफिन भरवत होता आणि त्याच लक्ष समोर उभ्या व्यक्तीवर गेलं. अधिराजने खालून वर बघितलं. शिवण्या क्लासरूम मध्ये जा. श्रावणी, मम्मा माझा टिफिन फी. ती बोलायचा आत. शिवण्या आत जा मला अंकल सोबत काम आहे बच्चा. श्रावणी शिवण्याला समजवून आत पाठवते. श्रावणी ते मी. अधिराजला काय बोलाव सुचत नव्हतं. इट्स ओके आधी. ती बोलता बोलता थांबली. शिवण्याला भेटायला मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे बट यू नो तिचा डॅड. आताच कुठेतरी तुला कळत मला काय म्हणायचं आहे. श्रावणी त्याच्याकडे न बघताच म्हणाली तो तिला बघत हो अशी मान हलवतो. क्यूट आहे मुलगी. अधिराज. हो. शिवण्या गेलेल्या दिशेने बघत श्रावणी म्हणाली. कॉफी. अधिराज. हम्म. तीर्थरूप. कॉफी पिऊया. अधिराज. चालेल. श्रावणी. श्रावणी सॉरी ते माझ्यामुळे तुझा लाईफ. अधिराज. श्रावणीने विषय टाळला. दोघा आपापल्या कारमध्ये बसून एका रेस्टॉरंटमध्ये गेले. तुला माझा राग नाही आला? अधिराज कॉफी ऑर्डर देऊन तिला विचारत होता. अधिराज खरं सांगू तर मला खूप राग यायचा बराच सगळ्यांचा पण आता मला कोणाबद्दलच राग मनात नाही आहे. कदाचित माझं नशिबातच असं लिहिलेलं असेल आणि तुझ्याबद्दल कधीच राग नव्हता. ती थोडी हसत म्हणाली. तू लग्न का नाही करत? ती म्हणाली. तो तिच्याकडे बघत होता तोवर कॉफी घेऊन वेटर तिथे आला. अधिराजने कॉफीचा सिप घेतला. नाही करू शकत लग्न प्लीज का? नको विचारू. तो थोडा स्टॉप घेत म्हणाला. ओके. तीर्थरूप. मग दोघं काहीच बोलत नव्हते. एकदम शांतता आणि तिथे छानसा सॉन्ग सुरू होत. आता शांतता होती तर गाण्याचे बोल त्यांना ऐकायला येत होते. ना हो के बेकरीब तू हमेश पास था. के सौ जन्म भी देखत मैं तेरा रास्ता. जो भी है सब मेरा तेरे हवले कर दिया. जिस्म का हर रोण तेरे हवले कर दिया. दोघं ते शांततेत ऐकत होते. जरा कभी मेरी नजर से खुद को देख भी. हई चाँद में भी दाग पर ना तुझ में एक भी. खुद पे हक मेरा तेरे हवले कर दिया. जिस्म का हर रोण तेरे हवले कर दिया. जो भी है सब मेरा तेरे हवले कर दिया. जिस्म का हर रोण तेरे हवले कर दिया. निघायचं. ती कॉफी संपवत त्याला म्हणाली. त्याने हो अशी मान हलवली. त्याला तिला खूप काही विचारायच होती तर क्या लवकर का लग्न केल थांबली का नाही माझा करता तुला एक वेळ पण माझा विचार नाही आला का लग्न करताना एक एक वेळ मला भेटायच होत. श्रावणी त्याच मन खूप काही ओरडत होत त्याने आपल्या भावना मनात दाबल्या. ती आली होती तू समजून घेतल नाही. त्याच दुसरं मन म्हणत होत. बिल पे करून दोघ निघून गेले. मी नाही भेटणार शिवण्याला आता कधीच मी ऑस्ट्रेलिया जातो. बोलून तो कारमध्ये बसला. श्रावणी आपल्या कारमध्ये बसून घरी आली. ऑफिसमधून सुट्टी घेतली. आपल्या बेडरूममध्ये खिडकीत येऊन ती उभी राहिली. मॅम. ध्रुव श्रावणीचा कॅबिनमध्ये येत विचारतो. सर मॅमचा कॉल आला त्यांनी सांगितलं त्या येणार नाही घरी गेल्यात. तिच्या असिस्टंट म्हणाला. ओ अच्छा ओके. ध्रुवने त्याला जायला सांगितलं. श्रावणी म्हणाली ती शिवण्याचा स्कूलमध्ये जाते अचानक घरी. ध्रुव तिचा ड्रायव्हरला कॉल लावतो. मॅम कुठे गेल्या होत्या? ध्रुव. सर मॅम आज शिवण्या बेबीच्या स्कूलमध्ये गेलेल्या. तो नंतर एका रेस्टॉरंटमध्ये एक व्यक्ती होता सोबत सर म्हणजे ते साहेब होते ड्रायव्हर म्हणाला आणि ध्रुवचा पारा चढला. त्याने सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करायला सांगितल्या आणि तो घराकडे वळला. ध्रुव थोडा रागातच होता. आता कुठे त्याने सगळं विसरू तिला स्वीकारलं होता. आता ती तेच करत होती. त्याने आपल्या हाताचा मुठी आवळल्या. डोळा ओपन होताच श्रावणीचं लक्ष त्याच्याकडे गेलं. ती उठून उभी राहिली आणि जाऊन तिने ध्रुवला मिठी मारली. श्रावणीच्या स्कूलमध्ये गेलेली घरी का आली? तिचा मिठीतने तो थोडा विरघळला आणि श्वास सोडला. ध्रुव मला काही सांगायचं आहे. एकच सांगू तू रागावणार तर नाही ना प्रॉमिस मी? श्रावणीने त्याच्याकडे बघितलं. इट्स अ ड्युअल. ओ नो प्रॉमिस मी फर्स्ट तीर्थरूप.
श्रावणी बोललो ना ढोर, तू काय सांगशील? त्याचा आवाज थोडा आता कठोर वाटत होता. ओके. तिने दीर्घ श्वास घेतला. शिवण्याच्या स्कूलमध्येच गेले होते, तिथे मला अधिराज दिसला. तो शिवण्याला कधीपासून भेटतो मला कळलं. ती हळूहळू आणि घाबरून बोलत होती. हम्म. ओ ध्रुव, त्यांनी त्याच्यासोबत रेस्टॉरंटमध्ये गेले होते. ती बोलताच तिला त्याची मिठी थोडी सैल झालेली दिसली. तिने त्याला अजून घट पकडलं. ध्रुव, मी त्याला भेटायला गेले इतकंच सांगायला त्याने शिवण्याला आता यापुढे न भेटलेलं बरं आहे, श्रावणी म्हणाली. ध्रुव काहीच बोलत नव्हता. ध्रुव, तिने त्याच्याकडे बघितलं. त्याचा चेहरा निर्विकार होता, त्याच्यावर काहीच एक्सप्रेशन्स नव्हते. ध्रुव, तिने परत आवाज दिला. श्रावणी, इट्स ओके, मी रागावलो नाही, पण तू त्याला भेटेल मला अजिबात आवडलं नाही आणि आवडणार नाही, सो प्लीज तुझी फेवरेट फक्त असायला हवा. सगळ्यात अगोदर आपला राग गिळत तो तिला सांगत होता. त्याने तिचा चेहरा हाताचा ओंजळीत पकडला होता. ध्रुव, माझ्या करता तूच, ती त्याला परत बिलगली. इकडे आज संतोषला बेल मिळाली होती. तो रागातच धर्माधिकारीकडे गेला. संतोष, तुम्ही? धर्माधिकारी त्याच्याकडे बघून म्हणाले. प्लीज, तुम्हाला माहित नाही असं रिॲक्ट करू नका. तुम्ही मला सोडवलं का नाही तुमचा करता हे जास्त कठीण नसताना तुम्ही मला का तिथे सडवल? आता संतोष खूपच रागावला होता. संतोष, धर्माधिकारी त्याच्यावर आवाज वाढवून बोलतात. मी तुमचा करता काय काय नाही केल. तुम्ही तुमचा खऱ्या रक्ताकडेच गेलात ना. मला हे आधीच कळायला हवं होत. संतोष वेडा झाला होता. सत्ता अशीच असते, जेव्हा हातातून निघून जाते तेव्हा माणूस एकदम भोखलावून जातो. तसंच काही संतोषच झालं होत. संतोष, धर्माधिकारी त्याचा खांद्याला पकडतात. सोडा, मी बघून घेईन. बोलून तो तिथून रागातच बाहेर पडला. त्याने कॉल केला आणि अवघ्या 20 मिनिट त्याचा प्लॅन वर्क झाला. दुपारी घरी आल्यानंतर ध्रुव श्रावणीला घेऊन बेडवर झोपला होता. संध्याकाळ झाली होती आणि त्याचा दारावर थाप पडली. त्याने थोडी चुळबुळ केली, परत झोपला. परत दरवाजा वाजला आणि वृषालीचा आवाज होता. ध्रुव, ध्रुव. वृषाली त्याला आवाज देत होती. ध्रुव लगेच उठला. त्याचा धक्क्याने श्रावणीला सुद्धा जाग आली. ती बेडचा खाली उतरली. ध्रुव, ध्रुव, ते शिवण्या नाही आली अजून घरी आणि ड्रायव्हर बेशुद्ध झालेला. वृषाली दम खात त्याला सांगू लागली. व्हॉट? ध्रुव म्हणाला आणि उतरत खाली आली. त्याने ड्रायव्हरला विचारलं. त्याने जे घडलं ते सगळं सांगितलं. आता ध्रुवचा डायरेक्ट शक अधिराजवर गेला. अधिराज, तू या सगळ्यात असशील तर मी तुला अजिबात सोडणार नाही. ध्रुव जोरात ओरडला आणि श्रावणी मटकन खाली बसली. तिला आता काहीच सुचत नव्हतं. माझे शिवू, ती इतकंच म्हणाली. विहानपर्यंत बातमी पोहोचली होती. ध्रुव थेट अधिराजचा घरी गेला. त्याने एका पण माणसंच बॉडीगार्ड्सचं न ऐकता सगळ्यांना गण दाखवत बाजूला करत आत गेला. त्याच अवतार बघून ते घाबरले होते. अधिराज, त्याचा आवाज पूर्ण घरात पसरला. अधिराज नुकताच आला होता. त्याचा आवाजाने तो वर जाता जाता मध्येच थांबला आणि मागे बघितलं. त्याला बघून ध्रुव पायऱ्या चढत वर गेला. त्याने डायरेक्ट त्याची कॉलरच पकडली. ध्रुव, अधिराज, हे शू. ध्रुवने त्याचा तोंडातच गण घातली. माझी मुलगी कुठे आहे? बोल पटकन. तो अधिराज बोलत होता, पण त्याचा तोंडात गण होती. ध्रुवने ती बाहेर काढली. दुपारनंतर मला नाही माहित काय झालं. कुठे आहे शिवण्या? अधिराज पण आता घाबरला होता. हे नाटक नको करू तू. ती श्रावणी पिघळत असेल तुझं बोलण्यावर. तू सांग कुठे माझी बेट? ध्रुव त्याचा कपाळावर गण ठेवतो. ध्रुव रागात, काहीही करू नको की खरं सांगतोय, मला माहित नाही. तू टाइम वेस्ट नको करू, आपण शोधून काढू. अधिराज त्याला शांत करत समजावत होता. दोघांनी राग केला तर विषय भलतीकडेच जाणार होता. आता सगळ्यात मेन शिवण्या होती म्हणून ध्रुव सुद्धा नरमला. मला माहित पडलं या सगळ्यात तुझा हात होता, आय स्वेअर. ध्रुवने त्याला बोटांनीच इशारा केला. मी काही करेल. जितका तुझा तिच्यावर जीव आहे तितकाच माझा पण आहे. अधिराज बोलून गेला. ध्रुव रागात तिथून निघतो. हॅलो, भी का एक काम कर. अधिराजने त्या काही सांगितलं. आता ध्रुव विचारता होता. अधिराज नाही मग कोण? त्याने लगेच अधिराजकडे बघितलं. तुझा डॅड कुठे आहे? त्याने प्रश्न केला आणि अधिराजने त्याचा नोकराला विचारलं. साहेब, माहित नाही सर. तो म्हणाला. बस, मग दोघांचा शक त्यांच्यावरच गेला. अधिराज कधीपासून त्यांना कॉल लावत होता, पण त्याचा मोबाईल लागत नव्हता. भाई, शिवण्या किडनॅप केलं धर्माधिकारीने, ध्रुवने विहानला सांगितलं. ध्रुव, मला लोकेशन मिळालं आहे. धर्माधिकारी नाही, संतोषने किडनॅप केला आहे, विहान म्हणाला आणि तो तिकडे हात होता.
भाई कुठे ते सांग, मी येतो. ध्रुव ध्रुव तो घरी जा, मी घेऊन येईल शिवण्याला. विहान भाई तू ऐकत का नाही, कधीच मला सांग म्हणतो आहे ना. ध्रुव आवाज चढवातच म्हणाला. विहानने आपला मोबाईल बंद केला. ध्रुवने हे केला पण तो आता स्विच ऑफ येत होता. त्याने लगेच त्याचा बॉडीगार्ड्सला कॉल केला. त्यात त्याचा माणूस होता विश्वासातला. ध्रुवला त्याने लगेच लोकेशन सेंड केलं. बस ध्रुव लगेच तिथे गेला. ध्रुव श्रावणीचा कॉल एव्हाना त्याला आला होता. ध्रुवने तिला मी शिवण्याला घेऊन येत आहे सांगितलं. विहान सांगितलेल्या लोकेशनवर पोहोचला. ये जास्त शहाणपणा कोणी करायला सांगितला होता, हा माणसांना घेऊन आला. संतोष त्याला बोलून शिवण्याचा कानफाटावर बंदूक लावतो. हे संतोष ती लहान आहे, सोड तिला. मी माझ्यासोबत तुझी दुश्मनी आहे ना, तिला का मध्ये आणतो. विहान त्याला थांबावत म्हणाला. तुझ्या माणसांना सांग खाली ठेवायला गण आणि इथून जायला सांग. संतोष म्हणाला त्याप्रमाणे विहानेन त्याचा गार्ड्सला इशारा केला. ते तिथून निघून गेले. संतोष तुला काय हवंय, विहानने विचारलं. मला काहीच नको आहे, तुझा जीव हवाय मला. तू माझं करिअर खराब केला, आता तुला नाही सोडणार आहे हे मी. त्याने क्रूरपणे हसून आता विहानवर गण पकडली होती तोवर ध्रुव अधिराज येथे आले. पप्पा, शिवण्या रडत होती हे सगळं बघून. साला बर झाले केक करून इथेच घेऊन आला सगळ्यांना, संतोष हसत म्हणाला. ध्रुवने त्याचा हाताला गोळी मारली आणि शिवण्या त्याचा हातातून खाली पडली. विहानने एक खाली बसून स्लाइड मारत त्याचा पायाला लाथ मारली आणि संतोष खाली पडला. त्याला पकडून घेत विहानने लगेच शिवण्याला आपल्या जवळ घेतलं. पप्पा, ती रडतच त्याचा कुशीत शिरली. ध्रुवने पुढे येऊन संतोषची कॉलर पकडली आणि चूक चूक चूक. संतोष हसत होता, त्याचं हसण्याचा गुपित त्यांना सुद्धा कळत नव्हतं. अधिराजने संतोषचा कानाखाली मारली. संतोष अजूनच रागावला. तुला भावासारखा मानत होतो की साल्या, तू माझा पाठीत खंजीर खुपसला. अधिराज आपल्या गुडाघा त्याचा पोटात मारतो. तरी तो हसतच होता. त्याच हसणं आता ध्रुवच्या कानात जास्तच जात होत आणि त्याला राग येत होता. त्याने त्याचा पाठीत खुंबा मारला. ये सोड आमचा सरकारला, मागून आवाज आला. त्यांचा हातात धर्माधिकारी होते. ये चल, नाही सोडत, ध्रुव म्हणाला. ये शहाणपट्टी दाखवतो का बे, इकडे बघ, तो म्हणाला आणि मागे विद्युषी होती. तिचा गाल लाल झालेला होता. तिचा ओठातून रक्त येत होत कारण तिने त्या गुंडाचा मेन पॉइंटवर लाथ मारली होती. मग काय, दुसऱ्याने तिचा कानाचा खाली जोरात हाणली. त्याचा शक्तीमुळे ती सुन्न पडली होती. विहानला ते बघून तर त्याचा मुठी घट्ट झाल्या होत्या आणि इकडे संतोष हेही करत हसतच होता. ध्रुव त्याला मारणार तोवर समोर श्रावणीला पण घेऊन एक आला. श्रावणीला बघून आता ध्रुव थांबला. थोडा वेळापूर्वीच तर तो श्रावणी सोबत बोलत होता. विचारात करताच मागून ध्रुवला एक माणूस पकडत त्याच हातातून गण काढून घेतो. मला माहित होत तुम्ही दोघं जास्त शहाणे आहात म्हणून मग बॅकअप ठेवलं होत. एकाने विहानचा डोक्यावर गण ठेवली तर ध्रुव आणि अधिराजला दूर लोटत संतोष गण हातात घेतो. संतोष आपल्या आख्याने त्याच रक्त पुसतो. ओठातून बाहेर पडत होत. विद्युषीचे कोणत्याच हालत मध्ये नव्हती. तिचा अंगातून त्राण निघल्यासारखं झालं होतं. मग काय, संतोष अधिराजला बोलत होता. साला, तुझ्यामुळे मला लाईफ मध्ये मागेच राहावं लागलं हमेश हमेश. संतोष आपला राग आता त्याच्यावर काढत होता आणि तो बरंच काही अधिराजला बोलत होता. त्याचे शब्द आता त्याच्या काळजाला लागत होते. त्याने कधीच संतोष बद्दल मनात अशी भावना ठेवली नव्हती. त्याचं बोलणं सुरू आहे बघून ध्रुवने त्या एका माणसाला लाथ मारली आणि लगेच गण घेऊन त्याने दुसऱ्या माणसांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली. विहान सुद्धा आता विद्युषीला सोडवायला गेला तोवर संतोषने शिवण्याला श्रावणीच्या हातातून हिसकवलं आणि मागे मागे जाऊ लागला. मध्येच अधिराज आला. त्याने मागून संतोषला पकडलं. त्याने त्याला धक्का मारला. अधिराज जाऊन खाली पाडला. संतोष शिवण्याला घेऊन पळत होता. मध्येच कुठे गायब झाला. सगळे शोधाशोध करत होते. श्रावणीने रडून रडून आपली हालत खराब केली. माझे शिव ध्रुव, ती रडत त्याला विचारत होती. ध्रुवकडे काहीच उत्तर नव्हतं. तोच त्यांना आवाज आला. संतोष शिवण्याला घेऊन वर एका अंडर कॉन्स्ट्रक्शन बिल्डिंगवर उभा होता. संतोष, सोड माझ्या मुलीला, ध्रुव ओरडला. त्याने गण दाखवली परंतु संतोष त्याला मी शिवण्याला खाली फेकून देईल धमकी देत होता. शिवण्या त्याला थोडं बोलण्यात अडकवत. विहान हळूच कुजबुजला. संतोष, प्लीज माझ्या मुलीला सोड, प्लीज, तुला काय हवंय. ध्रुव, विहान देईल सगळं, प्लीज माझ्या मुलीला सोड, आम्ही इथून निघून जाऊ, श्रावणी त्याला सांगत होती. संतोष हसला. तू मला वेडा समजते का,
इतकं बोलून त्याने शिवण्याला खाली फेकायला समोर पकडली. ध्रुव विहान बरेच दूर होते, तिथून पळत जाऊन पकडणं पॉसिबल नव्हतं. संतोष हसत होता. विहानने ध्रुवला पळायचा इशारा केला आणि इकडे संतोष हसत होता. त्याचं लक्ष नव्हतं ध्रुवकडे. त्याला येताना बघून संतोष शिवण्याला फेकणार तोवर अधिराजने संतोषला ढकलत शिवण्याला पकडलं आणि विहानच्या हातून गन लोड झाली. धम आवाज झाला. शिवण्या अधिराजच्या मिठीत होती. तिने अंकल बोलून गोड स्माईल केली आणि अधिराजच्या छातीतून रक्त येत होतं. तसंच शिवण्याला घेऊन तो खाली कोसळणार तो पडताच ध्रुवने आपला पाय मध्ये टाकला आणि अधिराज जाऊन त्याच्या पायावर पडला. इकडे अधिराजने ढकलल्याने संतोष जाऊन एका आसरीवर पाडला आणि ती त्याच्या पोटात घुसली होती. अधिराज, धर्माधिकारी जोरात किंचाळले. श्रावणी पळत तिथे आली. त्याच्या तोंडातून पण रक्त गळत होतं. त्याला बघून तर शिवण्या घाबरली होती. तरकडे विहान शॉक झाला की आपण हे काय करून बसलो. अधिराज, श्रावणीन त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. तिचे अश्रू त्याच्या गालावर पडत होते. ध्रुव प्लीज याला हॉस्पिटलमध्ये, ती ध्रुवकडे बघत म्हणाली. तर अधिराजने तिचा हात पडकला. श्रावणी, माझे काहीच क्षण उरलेत. डॅड कुठे आहेत, तो तिला विचारत होता. तोवर विहान अधिराजला बघून तिथे पळत आला. आपल्या मुलाला असं बघून तर धर्माधिकारी 2 पाऊल मागे सरकले. डॅड, अधिराज त्यांच्याकडे बघून हात दाखवतो. श्रावणी रडत होती. हॉस्पिटलमध्ये जाऊया, ती त्याचा छातीवर हात ठेवते. ध्रुव, चलना घेऊन तीर्थरूप. श्रावणी, आणि काय हवंय तुझ्या कुशीत मरण यावं. ध्रुव, प्लीज माझ्यानंतर काळजी घे. तिने तुझ्याशिवाय जास्त कोणावर प्रेम केलं नाही, माझ्यावर सुद्धा नाही. काहीच दिवसात तुझ्यासोबत लग्न नसतं केलं. प्लीज तिला अंतर नको देऊ. बोलून त्याच्या तोंडातून रक्त येत होतं. श्रावणी, सॉरी, मी तुला त्रास दिला त्याबद्दल. माझ्यामुळे त्रास झाला त्याबद्दल सुद्धा मला माफ करशील ना, तो तिच्याकडे बघत विचारतो. ती रडत रडत हो बोलत त्याच्या गालावर हात ठेवते. डॅड, अंकल. शिवण्या त्याला बघून रडते. तोवर धर्माधिकारी तिथे आले. ते तसेच खाली बसले. श्रावणीच्या हातातून त्यांनी अधिराजचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. अधिराज, नका सोडून जाऊन. तुमची आई आधीच आम्हाला सोडून गेली. तुम्ही होता म्हणून मी जिवंत आहे, तुम्ही गेला तर मी मारून जाईल. ते रडत होते. विहान, दादा अधिला घेऊन जाऊन हॉस्पिटलमध्ये, श्रावणी म्हणाली. विहान त्याच्या जवळ आला. दोघांचं छान बनायला लागलं होतं. अधिराजचा स्वभाव त्याला आवडायला लागला होता. अधिराज, चल. विहान त्याला उचलणार तोवर त्याचा हात खाली पडला. विहान त्याला हलवत होता. आता मात्र तिथे आक्रोश झाला. अधिराज बेटा, धर्माधिकारी ओरडले. हे गाईज, थोडा इमोशनल पार्ट आहे माहीत आहे. अधिराज बद्दल वाईट वाटतं असेल, पण कधी कधी आई वडिलांची शिक्षा मुलांना मिळते. खूप वाईट वाटताय ना लिहिताना, मला पण अश्रू कोसळले. खूप इमोशनल होतं हे. तुम्ही कळवा तुम्हाला वाचून काय फील झालं ते. बघूया पुढे काय होतंय ते. तोवर वाचत राहा. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, अनफर्गेटेबल लव्ह नव्याने. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.